राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला दिलासा देणारा असेल। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्री मुंडे कोकाटेंचा राजीनामा। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। केंद्रानंतर आता महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प येत्या 10 तारखेला सादर होणार आहे। त्यात काय दिलासा मिळतो याकडे आता लक्ष लागलंय। येत्या 3 मार्च पासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू होत आहे। त्यात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्याचे अंदाजपत्रक तथा बजेट मांडणार आहेत। विधानसभा विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या मुंबईत आज झालेल्या बैठकीत अधिवेशन कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली। हे अधिवेशन 26 मार्च पर्यंत चालणार आहे। विधान भवनात झालेल्या या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या। 8 मार्च या सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू तर 13 मार्चला होळी असल्याने ते बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड मोक्कात अटक झाल्याने विरोधकांनीच नाही तर सत्ताधारी भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। त्यावरून विरोधक सभागृहात मोठा गोंधळ घालण्याची शक्यता आहे। त्यातून अर्थसंकल्पावरील चर्चेत अडथळा येऊ शकतो। त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंडे राजीनामा देऊ शकतात किंवा सरकारची इब्रत वाचावी म्हणून भाजपच्या दबावाखाली तो घेतला जाऊही शकतो। दरम्यान राष्ट्रवादीचे दुसरे कॅबिनेट मंत्री तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा नुकतीच सुनावली। त्यामुळे त्यांचाही मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। तशी मागणी आताच विरोधकांनी केली आहे। एवढेच नाही तर विधिमंडळात त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणीही होऊ शकते। कारण काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एवढी शिक्षा होताच त्यांना खासदार म्हणून लगेचच अपात्र ठरवण्यात आले होते। याच पक्षाचे माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्यात 5 वर्षे शिक्षा होताच दुसऱ्याच दिवशी त्यांची आमदारकी 2023 मध्ये रद्द करण्यात आली होती। त्याची आठवण करून देत तोच न्याय कोकाटेंना लावण्याची मागणी माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे ठाण्यातील मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। या प्रकरणावरून सुद्धा विधिमंडळात मोठा गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लक्षात घेता राज्याचा अर्थसंकल्प दिलासा देणारा असेल का, तसेच मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घेतला जाईल की त्यांची पाठराखण केली जाईल याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।